ऑफर बंद, घाई करा, गर्दी करा, चला या या या, बॉम्बेलाट 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 बॉम्बेलाट. हो दादा, किती रुपये जोडी दिली हे? हा हे हे हिरे वेलो ते हातातलेच ना, ते 120 रुपये जोडी दिली बा. साऱ्या गावातच घेतले 120 न. परत दादा 120 ऑफर म्हणून राहिले. काही ऑफर काही ऑफर? हा मी आता माग तुम्हाला सांगतो 100 रुपयाचे 2 घेतले. हा तुम्ही म्हणून राहिले 120. जास्त नाही होऊन राहिले का? ऑफरही देऊन नाही राहिले काही. ऑफर म्हणूनच नाही 120. तुम्ही घेतले तेव्हा सीझन नव्हतं, ऑफ सीझन होतं. आता सीझन मध्ये भाव वाढते. तुम्ही घेतलं असं जत्रेत हा जत्रेत तेव्हा काय सीझन असते काय? आता गणेश चतुर्थी, दुर्गा देवी आणि हरतालिका असे जे असते तिथं ऑफर असते. जेव्हा मागणी जास्त तेव्हा भाव जास्तच असते ना कोणत्या गोष्टीचा. असं आता डेकोरेशनचा तेव्हाच कम पडते ना. मग ऑफ सीझन मध्ये तर असतेच म्हणा कमी. आता आपण 120 विकले बा. आता तुम्ही काय म्हणता ते बोला. हो काही काही असं नसते, तुमच्याच मनाला लावता तुम्ही. पाहताय तुम्हाला माझी गोष्ट खोटी वाटते ना. हा कोणत्याही दुकानात जाऊन पहा. हा एवढ्याला भेटतच नाही. मी तरी तुम्हाला 120 मध्ये बोलून राहिलो. हा तुम्ही पाहता हे उदाहरण देतो मी तुम्हाला एक. हा आता तुम्ही केळवाल्याच्या दुकानात जा. हा आता उद्या हरतालिका आहे. आज तुम्ही हरतालिकासाठी उद्या नाही तर आज तुम्ही केळाच्या दुकानात जा. केळवाला काय म्हणते दरवेळेनं केळं किती रुपये असते? 40-50. आज किती होते माहिती? आजपासून 60 रुपये उद्यापर्यंत. आणि परवाच्या दिवशी गणेश चतुर्थी आहे तर 60 रुपये. नाही तर ऑफ सीझन मध्ये किती असते? 40-50 40-50 विकतेच आहे. पण चांगले केळं हा 60 रुपये डझन आता. आणि शेप नाही तर शेपाले भाव नसते जास्त. हा असं आहे. आणि त्या कंचाले भाव नसते ऑफ सीझन मध्ये. आता पाहिजे तुम्ही कसे भाव आहेत. काही सारं डेकोरेशनचं आहे ना. भाव तेव्हाच वाढते ना जेव्हा मागणी जास्त आहे तेव्हा. पहा आता या दुकानात जाईल तर तुम्हाला 150 रुपयाच्या देत नाही म्हटलं. हा 1 रुपये कमी नाही करत. मी तरी 120 रुपये ऑफर आहे म्हणून 120 म्हणून राहिलो. नाही तर मी 150 विकले असते. हो काका हे हार किती लिहिले काका? पाहिजे ना कोणती पसंत येते काय ते त्याच्यानुसार सांगतो ना. मग आता हार लोय आहे बाई. तुला कोणता पाहिजे हार त्याच्यानुसार सांगतो बा मी. भा आता क्वालिटीचा माल राहते काका. मला आवडलं हा हारगी. पण का नाही आज काही आई घरी नाही आहे. उद्या हरतालिका आहे तर आई घरीच राहते. आईला उपास राहते तर मी काय म्हणतो उद्या यान का तुम्ही? नाही बाई आज आलो मी. उद्या याची काही गॅरंटी नाही आहे. कारण कोण गावभर फिरायला लागते ना. आज इकडला एरिया करून घेतो. उद्या तिकडला करावं लागते. 2-3 एरिया राहिले ना. गणपती बसायच्या अगोदर सारा माल खपला पाहिजे. पण तू म्हणतो तर येऊन जाईन. जाऊ दे. किती वाजेपर्यंत राहते आई घरी? कधी या काका तुम्ही? आई घरीच असते. हा पण आवाज द्या करून जाता मग येऊन जाईन मी. घरच्या जेवढी क्वालिटी चांगली आहे म्हणा याची. पण कसं आपण म्हणून दाखवतो. जाऊ दे दुसरं पाहतो. चलो 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 बॉम्बेलाट 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 चलो बॉम्बेलाट. आपल्या घरासमोर घेऊन आलेला आहे गणपती डेकोरेशन. हरतालिका डेकोरेशन. हा लवकर या. ऑफर सुरू आहे. ऑफर आजच्या दिवस ऑफर आहे. घाई करा, गर्दी करा, वेळ घालू नका. ऑफर एकदा निघून जाईल तर भेटणार नाही. चला या बाहेरनो. उजला काय आज आता नवीन धंदा दिसून राहिला. हा नवीन धंदे करतो बा तू. हो भाऊ आपलं कामच तसं आहे. सिजनेबल धंदा करतो आपण. हा जो आला तो हाती पडला तो धंदा करतो. माल नवीन आणतो. गाव आपण मेहनत घेतो ना तेवढी. हा गावात पाणी करतो ना. हा तेव्हा भेटते. तसं आपल्या गावात उपलब्ध नाही राहत ना. हा माल एखादा माल घेऊन येतो विकतो मग. हा 2-4 दिवस आणि पुरा खपून जाते. हातही माल भरला 35,000चा हा माल आहे. हा हे पूर्ण माल भरला 35,000चा. आता चालू आहे आपला धंदा. आता गणपती आहे तिकडे. पोराला बसला गणपतीच्या दुकानात. बस वनस्पतीचं दुकान लावून दिलं बायकोले म्हटलं बस तू वनस्पतीच्या दुकानात. बायले पाहिजे बेल फुल सारंच आहे. हा ती धंद्यावर आहे आता 2-3 दिवस. आता काय आपलं थांबाचं काम नाही. हारही आहे. हार तिल लावून देतो. फुलं आणून देतो. उद्या आधी गणपतीला रोज डेली बसून देतो तिला. आम्ही हा धंदा सुरू ठेवतो. आणलं बे सामान कुठून आणलं? बॉम्बेवर आणलं. बॉम्बेलाट बोलून राहिलो ना. बॉम्बेवर आणल्यावर बॉम्बेलाट बोलणार नाही का मी? हाय राजा काय चिवतिया बनवता का आम्हाला? हा आणला असं इकडून तिकडून मला आम्हाला सांगतो बॉम्बेवरून. काही बोलतो का? नाही त्या बॉम्बेवर नाही आणला माल. तू काही बोल. खरा बोल का खोटा बोल. पण तू खरा सांग. एकदाच त्या बॉम्बेवरून माल आणला नाही. अहो भाऊ काय सांगू तुम्हाला. आमचे सप्लायर भाऊ नाही काय त्यानं माल बोलावला बॉम्बेवरून. सगळा एक लाट आणली त्यानं पूर्ण बॉम्बेवरून. आणि पुरा त्यानं सुचला आहे ना माल. शेवटी मग बॉम्बेवरून आणला माल. हा पण मी नागपूरहून घेतला. नागपूरला आमचे हे माल विकणारे त्याच्यापासून पुरा माल भरून घेतला ना मी. मग शेवटी बॉम्बेवरून आला ना. कोणताही असला कुठून आणला तरी शेवटी बॉम्बेवरून मला. बॉम्बे लाटच नाही. ते झुमरं किती रुपये दिले ते गोलवाले? हे वाली काय गोल आहे खालून. ते 50 रुपये जोडी आणले ना बा. 50 रुपये जोडी लागेल तुम्हाला. पाहिजे काय मस्त क्वालिटीचा माल आहे. क्वांटिटी क्वालिटी सवय आपल्याविषयी. सुपर माल नाही म्हटलं आपण. असं तसं नाही आणत आपण माल. पूर्ण निरखून आणला आहे म्हटलं. एवढा एरिया नाही भेटत म्हटलं सामान. ते काही बोलतं का? 50 रुपये जोडी 25 रुपयाची जोडी 50 लावून राहिला. काही ऑफर आहे म्हणतात. काय विकून राहिला बी तू? हा असं करत असते का? 25 लिहिला होती जोडी बरोबर होते. हो राजे हो जा बरं. कुठं भेटते तर पहा बरं. मला ले तुम्ही सस्ता घेऊ नका. माल सस्ता नाही आपला. 25 रुपये जोडीने द्या दोघता नाही आहे. तुम्हाला जिथून भेटत असेल तिथून घेऊन या. मी नाही देत बा. 25 नाही देत. 50 जोडी घेत असं तर बोला. नाही तर राहू द्या. ती ऑफरमध्ये आहे म्हणून आहे. नाही तर 70 रुपये जोडी आहे म्हटलं. कुठे जाऊन पहा. अरे तुला काय सांगू. असे तर लय भेटते रे 50 रुपये. असा 50 रुपये सांगणारे 25 तर देणारे आहे. लय आहे देणारे. तू तर लय दिसून राहिला मला भारी. मी पैसे देतो ना तुले. तू दे ना मला आणून. मी तुले माल भरून मागतो ना तेवढा. माल भरतो मी.
25 नजर जोडी देत तर मी घ्यायला तयार आहे त्या पत्तर. नाही ना तू जाऊ दे ना मग काय बोलून राहिला उभारीचं जाऊ दे नाही द्यायचं तुला भाव नाही पडला मला नाही पडला झाला विषय खतम. चलो चलो बॉम्बेलाट 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 गाई करा गर्दी करा बॉम्बेलाट बॉम्बेलाट चला चला क्वालिटीचा माल आहे क्वांटिटी सुपर माल सुपर माल सुपर माल ऑफर मध्ये ऑफर मध्ये ऑफर मध्ये आजच्या दिवस ऑफर आहे आजच्या दिवस ऑफर आहे चला चला उद्या हरतालिकासाठी ऑफर घ्या ऑफर घ्या ऑफर घ्या आजच्याच दिवस ऑफर आहे. हा कसे कसे भाव करते हा जसं घ्यायचं नव्हतं तर मलाले हा हे तरी न लावा लागतं बट्टा लावून चालला तो नाही म्हणते असं आहे तसं आहे. अरे त्या तुला भेटते तर मग घेऊन ये ना मला काय सांगून राहिला हा भेटते तो इथं काय सांगून राहिला काका जाऊ दे ना तर बोलणारे दहा राहते हा तुमचा माल चांगला आहे हा मला भावही बरोबर आहे काही नाही आहे आता असते भेटतच असते धंद्यात म्हणा ते तर मला आता नेहमीच असा अनुभव पण त्याची गोष्ट पाहिजे ना किती अट्टेला बोलून राहिला तो हा बोलले तर बोले पण असं बोलते ना हा 25 ला कुठं भेटते मला दे म्हणा आणून मला तर भेटली नाही त्याला कुठून भेटत घ्याव काय गणपतीला घालाले रोज रोज फुलं भेटत नाही तर आणि फुलाचं तर फुलाचंच चांगलं वाटते नाही काही जरी विकतचे फुलं आणता येईल दे ना गजानन महाराजसाठी रोजसाठी घालाले घेऊन घेतो. आणि बा तिकडे उभे राहिला तुम्ही हा ये ना इकडे पाय ना माल दादा काही घ्यायचं नाही आहे ना काय करू तुमचा माल पाहून काय करू हा घ्यायचं असलं तर काहीतरी तुमचाही टाइमपास करणं. होय नाही घ्यायला पैसे लागते पाहायला पैसे लागते का सांगा बरं पाय ना माल पाहून घ्या माल चांगला आहे पहा एकदा नाही घेऊ नका लागन तर काय पैसे नाही काय देते पैशाचा विचार नको करू मास्तर भाऊ देते मला पैसे हा तुम्ही घेऊन घ्या फक्त हा घेऊन घ्या फक्त जे लागत ते घेऊन घ्या. ओ दादा काही पैसा गिशाचं काही नाही आहे सगळं आहे घरी आणि तेच तर खूप आहे डेकोरेशनचं सामान अधिक किती घेऊ घे ना पाहिले काय अडचण आहे का ताई रचना मस्त मस्त माल आहे पाय ना लय मस्त आहे ना. हो बा दादा काय आहे तुमच्याविषयी ताई तुमच्यासाठी एक फॉरेवर वाला म्हटलं माल आहे म्हटलं इतका खपून राहिला जागेवर थांबून नाही राहिला म्हटलं आता काहीच माल उरला म्हटलं तुमच्यासाठी फक्त मी आता कोणत्या बाहेर म्हटलं कोणाला म्हटलं आणि तुम्ही घेत असून मला माहिती आहे तुम्ही घेऊ शकता म्हणून तर तुम्ही घेताच बा ते म्हणून मी तुमच्यासाठी एक माल दाखवतो इतका जबरदस्त आहे जागेवर नाही राहिला डेकोरेशनसाठी वापरा कायच्यासाठी वापरा डेली घरी लावासाठी वापरा असं नाही का डेकोरेशन केलं का ठेवून द्या लागन बा तुम्ही डेलीसाठी वापरू शकता ताई हा काही जास्त रुपये नाही आहे त्याचे जास्त रुपयाचा आहे नाही पाहिजे का तुम्ही दाखवा ना हो दाखवा ना मी पाहतो ना कसं आहे तो ताई याचा सगळ्यात जास्त खोप आहे हा सगळ्यात जास्त मागणी याचीच आहे मला काहीच राहून राहिले आता फक्त 2-3 गुच्छे राहिले बस ते 2-3 गुच्छे खुपले बस मापोराले आता उद्या आणायला पाठवा लागते मला उद्यावर दादा कसं आहे तर पौद्यावर हातात असं दिसून राहिलं डिझाईन चांगलं वाटून राहिलं पण असं पाहायला चांगलं वाटते ते चांगलं दिसते याच्यात कलर गिलर नाही काय नाही ना लाल आणि पिवळा याच्यात पाहिजे का तुम्हाला नाही लाल आणि पिवळा चांगला नाही वाटत ह्यात द्या कोणताही जास्त खपले तसे म्हटलं लय जण विकते पण याचं कसं असते 12 एकाच कलरचे दांडीचे हे येते ग्रुप येते पण कोणी असं अलग अलग कलरचे विकत नाही मग ते एकसारखे चांगले वाटत नाही मग घेणाऱ्याला पेस पडते म्हणून काही कोणी घ्यायला पाहत नाही मी काय केलं सगळे इले जसं पाहिजे तसं कॉम्बिनेशन देऊन दिलं म्हणून ते माझ्या जास्त खपून राहिला म्हणून तो कलर कॉम्बिनेशन एकदम चांगलं दिसते आणि उठून दिसून राहिला ते म्हणून हा माल खपून राहिला दुसऱ्याचा खपून नाही राहिला ना कारण की तो एखादा मला हे म्हणते ना एवढं हो दादा मी पाहिले होते 12 आहे एवढे 12 आपल्याला घ्यायला पुरते आणि त्याच्यात म्हणजे लय महागून राहिलं ते 12 आणि हे दांडी कितीची देता येत मग तुम्ही असं नाही आहे ताई 30 रुपये दांडी विकून राहिलो मी ते ऑफर धरून आहे रे बा 30 रुपये मग मला कमी करा जास्त करा तसं ते 50 रुपयाला एक दांडी पडते पण मी तेवढ्याला विकून नाही राहिलो पाहिलं ते ग्रुप चांगला नाही दिसत ते अलग अलग कलर मस्त दिसून राहिलं कॉम्बिनेशन म्हणून मला आवडलं हे देऊन द्या दादा मग काय आपल्याला आवडल्यावर काही आपण काही एवढं खिचखिच करत नाही देऊन द्या हे वाला झाले मग ह्या दाण्या 4 आहेत तुम्हाला 4 दाणे पाहिजे असन तर 120 4 त्रिक 12 म्हणजे 120 रुपये होऊन राहिले असं 4 आहे का देऊन द्या मग 4 120 रुपये ठीक आहे घेऊन घेतो देऊन द्या दादा मला आवडली एक दांडी ताई तुम्हाला एक गोष्ट सांग का कालची गोष्ट सांगतो आपले जे लालाजी सरपंच त्याची बायको पाहिली असेल ना तुम्ही त्यानं कालची गोष्ट सांगतो ना त्यानं माझी पहिली बोवणी केली तर त्यानं काय केलं फक्त 100 का 150 रुपयाचा माल घेतला मापाचा पण त्याच्या हातची बोवणी एवढी जबरदस्त लागली 8,000चा माल खपला म्हटलं एका दिवशी 8,000चा माल एखाद्याच्या हातची बोवणी लय लाभी लागते बरोबर फायदेमंद झाली पण नाही तर एखाद्यानं पहिले कटकट केली बस दिवस पुरा बेकार जाते पुरा माल खपत नाही आणि कटकटच लागते नुसतं हो म्हणा तसंच आहे धंद्या वायकाचं मला लालाजीनं अधिक सांगितलं हार गिरं घेऊन या म्हणे 10 हार पाहिजे म्हणे आता हे 10 हार तर तेच उडवते पुरे त्याच्या घरी लय फोटो आहेत त्याच्या बाबाचे गिबाचे सगळे फोटो आहेत आणि ते जाते 500 रुपयाले का आई नाही घरी पण माझे पैसे नाही मला आवडले नाही तर अधिक तुमच्या खपून जाईल चांगला माल आहे तर मला देऊन दे ना दांड्या मला द्या 100 रुपयाच्या घे ना बाई काय तू का अनोळखी आहे का बाई घे ना काय पैसे काय पैसे काय उद्या तू देशीलच ना त्याचं काय एवढी ओळखीची नाही तू राजाराम भाऊची पोरगी असल्यावर मला काय बेव आहे तुला पैसे मागायचं देते त्या बाप पैसे घेऊन घे त्याला खरेदी झाली अधिक पुरं गाव हिंडा लागते चला बा गाव हिंडा लागते पुरं घ्या तुम्ही ताई घे ना ह्या येणं गेले बा खरेदी तुम्ही घ्या तुम्हाला पाहिजे असेल तर नाही दादा काल आलेच ते काल घेतलं नसतं काय आम्ही तालुक्यावर गेलतो काल तिथूनच आणलं सगळं सामान आम्हाला वाटलं बा येतच नाही तुम्ही येते म्हणून काय माहित बाप्पा याच होतं 2-4 दिवस आधी अगोदर या लागत होतं ना घेतलं असतं नाही तिकडे फिरायचं होतं ना आता गावात पूर्ण फिरायला वेळ लागते ना ताई आता जसं चक्कर तसं मी जातो एका ठिकाणी शांताराम काकाचा एरिया राहिला आहे मला जा तिकडे माया तिकडल्या घरचे घेते सगळेजण घेते कोमल नीता
त्याला घ्या लागते ना, ते डेकोरेशन करते ना. तरी म्हटलं चला जाऊन पहा, तर काहीच नाही आहे इथं. तर काहून काहून काय झालं काय झालं, काहून काहीच नाही आहे. एवढं गणेश मंडळाचं आपलं काम असते दरवेळी त्यावेळी ना काहून एवढं थंड गतीनं चालू आहे. येऊन पाहतो तर स्टेज नाही, काही ताल नाही, कोणीच नाही आहे. मी म्हटलं का बा यावर्षी गणपतीच बसत नाही का आपल्या इकडे. नाही गुरुजी, आम्ही केली पूर्ण वर्गणी. पण कसं झालं यावर्षी आणि पावसामुळे लोकांचे रोजगीज पडले, तर पैसे कमी झाले. मग विचार पडला आपण तर 25,000ची मूर्त सांगितली आणि ह्या डेकोरेशनसाठी कुठून पैसा ना बा, हा विचार पडला ना गुरुजी. गुरुजी असा विचार पडला. तर मग मी 1-2 जणांना म्हटलं कोणी काही कार्य घेतलं नाही. मला सांगता पहिले असं आहे म्हणून तुम्ही एकच जण बोलले नाही. हो गुरुजी, आतापर्यंत आपला वेळ तर दहंडी त्याच्यात ते कार्यक्रमातच गेला होतो गुरुजी, कोणाचंच नाही झालं ना. ते चोराचं मॅटर झालं, त्याच्यानंतर ते झालं. कुठं वेळ भेटला, अधिक पाणी हे ते होतं. आता जरासं आज चला म्हटलं तुम्हाला म्हणून हे असं दिसून राहिलं. पैशाचं बंद झालं, आता कसं करू आपण. हो मॅम, एवढ्या पाहिलं, एवढ्या जणांना म्हटलं काय काऊन बा असं आहे, काऊन संत गतीनं काम सुरू आहे म्हणे, पैसे व्हायचे पैसे. मग काय बोलायचं राहिलं बा, मी काही बोललो नाही. मग तुझ्याकडे पैसा नव्हता, मग मी काय बोलणार आहे. पैसा नाही आहे म्हटल्यावर आपण काय बोलणार आहे. माझ्या 1,000 रुपयापर्यंत ताकद चालते बा. पुरे रोज पडले, हे झालं ते झालं, तरी म्हटलं हिंमत लावून 1,000 रुपये देतो उसने पासने करू. तुम्ही काय पैशाचं टेन्शन घेऊ नका, मी देतो तुम्हाला 11,000 लागली तो. दंडीतल्या ना 11,000, आम्ही देतो ना 11,000. मग आता बसला काल 7,000 रुपये फक्त आपली जमा झाली वर्गणी. हे हिशोब धर ना, ते 7 हे 12 आणि हे 11. मास्तर 11 होईना, 12 कुठून आले. ते झाले 11 22 झाले आणि हे 7 धरा. कोणती झाली मग टोटल पुरी, तर त्यातले 25 तर मग मूर्तीला द्या लागते. राहिले फक्त 4,000. हे डेकोरेशन सारा आहे ना, प्रसाद सहित लय आहे ना, सामान लय आणा लागते ना. काय टेन्शन घेऊन राहिले. मी देतो, लागन तेवढे घेऊन जा. मी देतो जेवढे लागते तेवढे तुम्हाला. मग पाहता येते पुढचा हिशोब पुढं. खर्च होते म्हणा तसा, पण अधिक लय खर्च आहे ना. बँड गिन आपल्या ग्रुपला तर बँड गिन शिवाय तर जमतच नाही. सगळ्याची इच्छा राहतेच ते. आले अधुरी राहू त्याची. आपले गणेश मंडळ दरवर्षीप्रमाणे आहे ते तसंच चालू देऊ. काही पैशाचं टेन्शन नाही आहे. लालाजी सोबत बोलतो. लालाजी 5-7 मागं येत नाही माणूस. ते माणूस कधीच कमी करत नाही. देवाच्या बाबतीत कधीच कमी करत नाही, देते ते. हो, त्याची वर्गणी दरवर्षी चांगलीच राहते चांगली. अरे ते काका देते ना, शांताराम काका, ते देते 5,000 आणि त्याचं पोरं देते 2. ते देते किती देते तर 5-5, 6-6 हजार. त्याच्यात तर घरातून 15 येते बे. काय लेखा एवढ्या दिवसाचं सांगितलं नाही. आतापर्यंत तळकण पैसे जमा झाले. पाय बरोबर इच्छे बोलता पैसे जमा झाले ना. ते म्या एका काली म्हणून मी का बा झाले नाही कोणी काही नाही घे. सगळेजण एका जागी जमलं तेव्हाच ना, मीटिंग नाही घेतली, काही नाही घेतली. आता आज रात्री काय आहे तर आता काय आहे तर पुरा हे लगा. मग काय सामान पाहिजे, काय नाही लिस्ट लावा लोक. आपल्यापाशी काही जास्त दिवस राहिले नाही. आता रात्रंदिवस मेहनत करायची आता सगळ्यांना. सगळेजण आता रात्रंदिवस झडा लागते ना. आपला गणपती बसलाच पाहिजे. आणि उद्याचा दिवस आहे. उद्याच मी काय म्हणतो, उद्या तर आपल्याला तिकडे जा लागते रे. 20-25 पोट्टी घेऊन गणपती आणाले. मोठा गणपती आहे तर इथं तर मग लोकच ठेवा लागून आपल्याला. काय करतो ते बांधता येते का आपल्याला जुगड पुरं मंडपाचं. ते मंडपाला पोरं सांगून द्या, होय ना 2-3 हजार रुपये त्याची मजुरी द्या लवकर सांगून. आज रात्री ते करून घ्या. याचं कसं डेकोरेशनचं कसं आहे, काय थीम आहे तुमच्या डोक्यात. जी माझ्या डोक्यात आहे थीम. काही नाही, त्याला पाहिजे लय मोठे कागद आणि लय मोठं पाहिजे त्याच्यासाठी. आणि कलरचे डब्बे लागन 5-7 काळ्या कलरचे. आणि ते करून टाकू आपण. लाइटिंग लागन. लाइटिंग तर आहे ना आपल्या मागच्या वर्षीच्या माझ्याच घरी ठेवल्या आहे ना, माझ्या घरी ठेवल्या आहे. काही त्याचं टेन्शन नाही आहे. घेऊन जा वहिनीला मागजा. सगळं सामान खोलीतच आहे आपल्या स्टोर रूम मध्ये. काय लागतं किल्ली मागजा वहिनीला. पूर्ण सामान घेऊन जा काय पाहिजे तर. आपलं दरवर्षीचं गणपतीचं सामान आहे राहते तिथं. ते पेपराची रद्दी लागतं म्हणतात तुम्हाला. किती लागते तर घेऊन जा आपल्या घरी. लय पडले कागद पेपर जेवढे लागन तेवढे. काय आहे तर चांगले आज रात्रीपासून पोरायले कामी लावा. लहान पोरायले तुम्हाला काय पाहिजे काय नाही. सुरू करा लवकर. ह्या पोराला नको ना तू नाही त्याच्याच मागायला लागत तुला. काय करा गुरुजी, घराबाचं पोरग आहे, मागच लागते नुसतं. कुठं चाललं का भूर मी देतो म्हणजे मार लोयन घेते बा. काही ऐकत नाही, त्याच्या मायला नाही ऐकत, बापाला नाही ऐकत. माझ सोबत देतो म्हणते तो लाड लेकराचा. ते लेकर काय मागायला लागत तुला. काय अधिक काय करायचं आहे. मी तर आहेच म्हणा. आज सगळेजण इथून हटू नका रे बा. आत्ता लवकर त्या माणसाला कामी लावा. 2-4 तासात ते बांधून घ्या. काय तर आजच झालं पाहिजे. आज रात्रीपासून पुरं ते डेकोरेशनचं काय तर सगळे लेकरं जमा करा गावातले आपल्या इकडले आणि करून घ्या. काय करायचं तो आज झालं पाहिजे. आणि उद्या आपल्याला गणपती आणायला लागते. का आम्ही करतो, आम्हाला करू द्यायचा. पण गणपती आणायला येऊ दे रे बा आम्हाला. आमच्या दहंडी ग्रुपवाले सगळे येते. त्याची लई इच्छा आहे. आम्ही दरवर्षी म्हणतो पण आम्हाला येऊ देत तुम्ही. यावर्षी आम्हाला येऊ द्या रे बा. चला ना बा, तुम्हीच तर मोठे माणसा यावर्षी. बाल ग्रुपच आहे ना तुमचा लय. चला तू सगळे तुम्ही तयार राहायचा फक्त. मोठा आयसरच केला आहे गुरुजी, आयसरच केला. तरी किती लग्न राहील. आयसर मोठा कमी नाही पडला पाहिजे बा. ते माईची गाडी आहे, आधी गुरुजीची गाडी आहे. बसून देऊ पट्टे त्याच्यात काय. ते माईची गाडी नाही राहत रे बा. मागच्या गाडीच्या पुरुषावर बसू नको. कारण की माई आई चालली आहे कोकणात मामाच्या गावली. ते तिले तिकडल्या गणपतीले जाणं खूप हे असते अर्जंट. कारण की तिकडे मोठा महोत्सव राहते ना. आपल्यापेक्षा दिवाळीपेक्षा सण भारी राहते तिकडे. आई तिकडे जाते. तर आपण काही गॅरंटी घेत नाही गाडीची. आई तिकडे चालली तर आईसोबतच गाडी घेऊन चालली आहे. ते टेन्शन काय घेतं. वेळ लागली श्यामची गाडी नाही, श्याम देते. शांताराम काका देते, अभि देते. त्याचं काय आपल्याला नाही म्हणते, कधीच नाही म्हणून. चला मग मी जातो माणसं पाहिले डेकोरेशन वाल्याला घेऊन येतो आणि बांधून घेऊन बरोबर बरोबर करून घेतो त्याच्या हातानं. 4 तासात तर झालं सगळी रेडी. उदळ देऊन देतो. उदळ लवकर काम होते. देऊन दे उदळ. अरे बाबा
सोबतच तर टाकली तिघीची. पण कोमलची मस्त निघाली, पण आमच्या दोघीची जराशी कमी कमी निघाली. काहून असं झालं असं बाबा? पाणी तर बरोबर टाकलं, माती इथेच टाकली, गहू इथेच टाकले, असं काहून झालं असं? मी जास्त निघाली असती, पाणी कमी जास्त झालं असतं तर मान्य केलं असतं, पण सगळं वेळेवर सगळं सारखीतच केलं. पण असं काहून झालं असं? पण आजी गवत गवत किती मस्त निघालं. मी घेऊ का आजी खेळाले? हो बाई, हे गौर आहे, गौर म्हणत असते, हरितालिका नसते का? त्या दिवशी त्याची पूजा करावं लागत असते खेळाचं नाहीये. गवत नाही म्हणत असते, गौर म्हणत असते बाई. बस इथं सांगतो तुला कसं असते काय असते. तू उद्या घरीच आहे ना, तर मी तुला सांगतो, उद्या आमच्यासोबत राहायचो. सकाळी याचा कसं असते, उपास असते सकाळपासून. मग सकाळी उपास झाला का आपल्याला म्हणजे उपास होतच दिवसभरच राहते, आपल्याला मग याची पूजा करायला लागते. याला वनस्पती व्हायला लागते. वनस्पती म्हणजे आपल्या वेगवेगळ्या झाडाचे पानाचा मान असते ते त्याला व्हायला लागते. आणि याच्यात आपल्याला शिवजीची पिंड काढायला लागते. मग आपल्याला घरी आणायला लागते. ते पण कुठून काढते? आपल्या गावातल्या बाया नदीवर जाते, तिथून काढून आणते. आता कोणत्या बायाचे जीवार येते तर मग ते आपल्या गिरीवर काढते, एखाद्या कोपरा गिपरात. असं आहे का आजी? असं असते काय? मला तर माहीतच नाही आजी. मग हे याचं काय करते तू ते सांग बा. याचीच तर पूजा करावं लागते. उद्या पाहिजे तुला, उद्या समजते सारं. मग आपण उद्या नदीवर जाऊ ना, मग आपण आंघोळ करू. मी पोहन ठराचं सांग. तुला पोहूनही लागलो काय? पोहूनही लागलं काय? लय पोहता येते तुला, लय पोहणार गेली. तुला पोहता येते काय? मोठ्या लेकराला पोहता येते. तिथं काय कोणाला घुसता येते काय? काही नाही, काही असं अगोच्या कामा नाही करावं लागत. चालशील तर सारखी राहायचो, नाही तर येजो नको. वर्षी का पावसाळा कमी झाला काय? उलीचं पाणी आहे का त्या नदीले? चालली मोठी, जायला लागत बाहेर. आम्ही बाया जरासं अंदर घुसन, जास्त आम्हीच तर अंदर घुसत नाही. आम्हालाच तर वेळ लागते. चवक जास्त असते. भात आहे काय लोटल्या जाते. असं असते काय? लेकरांना समोर करू नये. समोर नाही करून फक्त बापरे, दोघी आजी ना त्या गोष्टी करू राहिल्या. कायच्या आहे बाबा एवढ्या गोष्टी? काही नाही, हरतालिकाचे हे गत करेल. मी तिला समजून सांगून राहिली का असं असते बा. म्हणजे पोहायलाच येतो म्हणते उद्या, म्हणते. काही नाही करायला लागत असं काम गिम. पण तुमच्या तर भल्या मस्त निघाल्या. पण गौर भुली मस्त निघाली. माई नाही निघाली एवढी खास गौर, पण एवढी खास नाही निघाली, पण निघाली उली. हो बस खुर्चीवर. नाही खालीच बसतो ना. आपलंच घर असल्यावर काय खुर्चीन घ्यायची पाहिजे? बसतो खाली ना, खाली नको बसू. म्या का नाही लय दिवसाची गौर टाकली, पण काय झालं काय माहित त्याचं. निघालीच नाही चांगली, अशी विरळ निघाली. माती उली होती का काय माहित, त्याच्यामुळं निघाली नसून काय माहित. अशी लय चिकट होती. माती मस्त मोकळी होती म्हणून चांगली निघाली असन आमची आली. तू जास्त घट्ट असन तर मग निघायला वेळ लागते ना. ते पहा काकू, मी कायसाठी आली आणि कायच्या गोष्टीत लागली. मी काय म्हणतो, उद्या जर तुम्ही जाण तर मग मला आवाज दे जा बा, नाही तर मग आवाजच नाही द्या. तेच सांगायला आली का बा, तुम्ही सगळ्या जणी जाईन तर मला दे जा बा आवाज. मग सोबत नाही राहत कोणी. कुठं जाता? विहिरीवर जाण का नदीवर जाण आपल्या गावातल्या? आता सध्या काही ठरलं नाही आहे बाई. वेळेपर्यंत काही सांगत नाही, पण वेळेवर सांगून तुले. आम्ही सांगायलाच येतो ना तुले. तू काय टेन्शन घेतो? हो नदीवर जायचं असलं तर मीच येतो तुला सांगाले. आणि आपल्या विहिरीवर काढायची असली तर बात फोन करून सांगते तुला. नीता कोमल ताई आल्या तर माहिती नाही आम्हाला. तुमचा आवाज आला म्हणून आलो आम्ही दोघी जणी. एवढ्या वेळच्या आल्या, आवाज तर द्या लागत होता. अहो, आम्ही गोष्टी करत बसलो तर बसलो गोष्टी करत. हो ताई, तुम्ही गोष्टी करत बसल्या तेवढंच आम्हाला बसा वाटते. नाही तर का आम्ही बसतो काय? तुम्ही आल्या म्हणून बसलो. आवाज द्या लागत होता. हो ताई, अशा कोण करता हो तुम्ही ताई? तसं नाही बापा तुम्ही. आज आल्या कितीतरी दिवसानं. हो, कसं आहे, येणंच नाही होत. हे काम ते काम लेकराले करून देणं, यायच्या मागं लागणं, काही होतच नाही ना. आणि तुम्ही किती घेता हो मला म्हणता ना? तुला विचारा, तुमच्या लग्नाच्या अगोदर किती येऊ मी? माझ्या घरी इथंच होतं तर आता तिकडे गेलो म्हणून पल्ल्यावर, नाही तर मी लय वेळा येऊ. हे काकू करत माझ पाशी राहील. नवीन लग्न झालं तर नाही काकू, कसं करू आणि काय करू? सासूले भल्ली भेये म्हणजे तुमची जाऊ, तुम्ही जाऊ काय पाय टोला देऊन राहिली काय ना? मी त्या सासू सारखी होती काय सांग बरं? हो काकू, तुमचं मला काहीच नाही वाटे. तुम्ही माझ्या एवढ्या सासूही असून मला भेऊ नाही लागे तुमचं कधी. पण माझ्या सासूचं लय भेऊ लागे बापा, लय लक्ष ठेवे. दोघी नाही उघडून कान झालं मन शांत. हो काकू, ही पहा, मी कहून आली सांगाले तुम्हाला. कारण कहून उद्या काही सकाळी माय होत नाही. कारण की यायची सकाळून राहते शाळा, आणि ते शाळेचीच घरी राहते गडबड. त्याच्याच मागं राहावं लागते. त्याचे कपडे देणं, त्याचा रुमाल देणं, त्याचा डब्बा करणं, आणि लेकरं इकडून का आणते. कोणाला करा एकटी बाई. आणि सारेल द्या लागते हाती. एकही जण काही घेत नाही हातानं.
शेवटी मला त्याच्या मागं मागं फिरायला लागते, मग अधिक सगळ्या बाया गिया चालल्या जाते. म्हणून मी तुम्हाला सांगायला आली का बा लक्ष ठेव जा बा, मी आहे, नाही तर मला टाकून नका जाऊ, एवढंच म्हणणं आहे. म्हणून सांगायला आली मी. हो ताई, तसं तुमचं तसं आमचं काय तुमच्या घरी येणं होते काय? आमचंही नाही येणं होत ना तुमच्यासारखी आमची आहे ना. हे झालं का ते झालं का ते, आम्हाला कामच पोरते ना, काहीच सरत नाही. पोरगी लढ पोरग लढ, यायले डब्बे दे ना, त्याला डब्बे दे ना, बाबाला चहा करून दे ना, आईले हे करून दे ना, आईले औषध घ्यायसाठी म्हण ना. नुसतं कामाला काम लागते एका मागं एक. आता मला लवकर 5 वाजता उठा लागन, कुठं होईन मायावलं. हो ताई, एकटे आहे तर लवकरच उठा लागन आम्हाला. उलीच लवकरच उठा लागन आम्हाला. 6:30 वाजता उठा लागन, नाही तर 7 वाजता उठतो. नाही म्हणा 7 काय, आम्ही 6:30 आमचा रोजचा टाईम आहे. इले डब्बा करून द्यायला लागते तर पहिले. हो ताई, आपण सगळ्याजणी सोबत आहे तर म्हटलं आपण नऊवारी घालू ना. एवढा चांगला हरितालिकेचा कार्यक्रम राहते, तोच दिवस राहते आपला मटका गिटकाचा. तर म्हटलं तुम्ही आज मेहंदी गिंदी काढणार आहे काय? नाही बिचारे, मेहंदी नाही काढणं होत मायावली. मेहंदी काढून द्याली कोणी नाही आहे, कोणाला काढून द्यायला लागन ना. तर अधिक मला डेकोरेशन करावं लागते गणपतीचं. हे तर काही करतच नाही. आज तर नुसते गायबच आहे सकाळपासून, कुठं गेले आणि कुठं नाही. आणि आपण फोन करून चुप बस म्हणते, तू म्हणते तू तर काम कर म्हणते, असे म्हणते, मलाच कल्ला पाडते. त्याच्यापेक्षा बाई बोलायला पुरत नाही, आपण सटकन काम केलं ते मोकळं. तू नऊवारी म्हणून राहिली ना, नऊवारी बिचारे माझ्यापाशी जुनी आहे बिचारे, ते चांगली नाही वाटत. मी नाही घालत, नवीन घेऊन असती घातली असती. माझ्या लग्नातली मी तू घालन तर तू कोणती घालशील मग? साडी घालन. नाही तू घाल, मी नाही घालत. अगं नवीन झालाय, तू चांगली दिसली पाहिजे, कोणी पाहिजे तुझ्या इकडे. म्या काय घालावं, माय झाले आता दिवस. नाही घालन ना मग, 4 घालन, नाही तर मी काही घालत नाही बा. आहे बा लुगडं, मी तेच घालणार आहे. सार आहे मटकापासून तर चटकापासून कायच्या ते समोर आहे बा. लयच ऍक्टिव्ह पण आहे अंगात. तू मोठी आहे, मी घालन ना, मला तू घालून देशील ना? घालून देजो मला. हो दिन ना घालून ये जो मग माझ्या घरी. मोठी नाती मोठी पाय गेली लगेच. नऊवारी घालते म्हटलं तर, पण जसं करून तसं ह्या पुरीला पाहिजेच. जिच्याच वानावर गेली. पप्पा ते इंदोदिक चहा म्हणून द्यायला का. मी काय म्हणतो, मेनच राहिलं वनस्पती जर तुमच्या घरी आणन तर माझ्यासाठी आणायला लाव जा बा. कसं आहे, हे काही आणत नाही, यायला किती काय दा सांगितलं तर ऐकत नाही. तुमच्या घरी आणून काका तर माझ्यासाठी आणायला लाव जाऊलीच्या. तू काय टेन्शन घेतो, त्यासाठी काढून ठेवायला लावतो. मी नेहापाशी पाठवूनही दे. ठीक आहे, काढून द्या ना, तर ठीक आहे, काढून दे जा.